दादा तू कधी तर नमस्कार मंडळी, गुरुप्रसाद ब्लॉग्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण निघालो आहे सासूरवाडीला. तर सध्या आपण प्रवास करतोय महाकाल ट्रॅव्हल्स मधून हिंदळे ते शिरगाव. आपण त्या गाडीतून प्रवास करणार आहे. आपल्या एर्टिगाचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. सध्या ती आजारी आहे आणि ती डॉक्टरकडे शोरूम मध्ये आहे. त्याच्यामुळे थोडे दिवस ती आपल्याला मिळणार नाहीये. तोपर्यंत आपण आपल्या बांदिलकी फॅमिली मधली महाकाल ट्रॅव्हल्स यूज करून आपण शिरगाव पर्यंत जातो. सुरेख असा समृद्धी महामार्ग आहे आपला. तुम्ही बघू शकता, एकही स्पीड ब्रेकर नाही, पण खड्डे दिले स्पीड ब्रेकर म्हणून. असा हा समृद्धी महामार्ग. पायलट संजय सावंत यांचे सवंगडी गणेश साटम सुद्धा सोबतीला आहेत, पण ते मुंबईपर्यंत राहतील. आणि संजय आपले भाऊ रिटर्न येणार आहेत अर्ध्या रस्त्यातून. तर आता आपण आलो आहोत भोकरबावचा गणपती बाप्पा, जो तुम्ही मोस्ट ऑफ रील्स मध्ये बघितलेला आहे की पाण्याच्या खाली आहे गणपती बाप्पा. तर आपण त्या रूटने आता आलेलो आहोत. तर लगेच जातो. गाडी बरोबर आता खूप साऱ्या अथक प्रयत्नानंतर आता येऊन पोचलोय आपण साळशी मध्ये, आमच्या सासरवाडीला. सासरवाडीचा गणपती. तर हा आहे आपला बाप्पा.
माझं नाव दत्ताराम बाळकृष्ण घाडी. मी त्या 5-6 वर्ष आधी गणपतीची सेवा करतोय मनपूर्वक. आता गणपती जाणार म्हणजे आम्हाला असं वाटतं की अजून गणपती राहायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणजे डेकोरेशन बिकोरेशन सर्व करतो, देवाची पूजा मनभावे करतो. भजन आरत्यांचं कसं असतं? भजन बिजन व्यवस्थित करतो, भजन आरती व्यवस्थित सर्व करतो आम्ही. संध्याकाळची भजन आरती करतो, संध्याकाळची भजन करतो. किती वाडींचं घर आहे? घरांची किती घरांची वाडी आहे? आमची 10 घरांची वाडी आहे. आणि आरतीला कोण कोण येतात? किती येतात? सगळ्या नाईकवाडी पण तिकडसून सगळेजण येतात. सांगा तुम्ही. एवढंच. ठीक आहे, चालेल. यांच्या इकडे ओसा हा प्रकार असतो जो आपल्या इकडे गापतांमध्ये नसतो. तर आज 6वा दिवस आहे. तर आज म्हणजे काल त्यांचं भजन वगैरे सर्व झालेलं आहे. आमच्या तिकडे गडबड असल्यामुळे आम्ही तिकडे म्हणजे या ठिकाणी यायला थोडंसं उशीर होतो आम्हाला. तर आत्ता 6वा आणि 7वा दिवस, उद्या 7व्या दिवशी यांचं विसर्जन होणार आहे गौरी गणपती असं. गणेश देवाचा रथ सजविला, आंब्याचा हे ग ह्याच्याबरोबर घाल घे बाय माझे. त्या दोघी घालतात. बाबू लांब राव.
बाबू जरा लांब राव. माळ्यावरना पडली किशी फुगडी घालणारांची जळली मिशी. वा 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 मस्त मस्त. काम का नाही लय करी काटवट का नाही. मस्त मस्त. तर काल तुम्ही बघितलं की कसे मंगळागौरीचा सण साजरा झाला, फुगड्या घातल्या गेल्या. तर आज हा बारका आपल्याला काहीतरी करून दाखवतोय. आपण बघूया तो म्हणजे तो खामकाठी घेऊन एक स्वतःची कला दाखवतोय. आपण बघूया त्याचं. तू कर तुझा. शिरवतं वा. नेहमी कसं करतं देव काढतं तसं काढ ना. काल करत होतं ना. वा वा वा. तुझ्याकडे काय समज येतो नड सांग काय ते कारण सांग. काय सांगतो ट्रेन करतात. तर रोज अशा रांगोळी काढली जाते दारात. हा संध्या संध्या. घरामध्ये रायगड दर्शन त्यांनी केलेलं आहे. हुबेहूब प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिघ भावांनी मिळून हा असा गड बनवलेला आहे. त्याचं पारितोषिक सुद्धा त्यांना मिळालंय. द्वितीय क्रमांक त्यांना मिळाला. 86 मध्ये ही स्पर्धा होती. शिवाजी महाराजांचे घोड्यावर बसलेले असे रूप आहे. द्वितीय क्रमांक मिळाला आहे त्यांना. नवीन मध्ये टाकतील ते. या घरातल्या गणपतीवर पहिला क्रमांक आला आहे. यांनी अमरनाथ
पवित्र तीर्थ असं अमरनाथ बनवलेलं आहे. अशा प्रकारे पूर्णपणे या गुफेमध्ये शंकर आणि गणपती बाप्पा यांचं एक रूप आकारलेलं आहे आणि याचं त्यांना प्रथम पारितोषिक मिळालं. तर त्यांना हे प्रथम पारितोषिक मिळालं जे म्हणजे ह्या डेकोरेशनसाठी, आणि द्वितीय पारितोषिक भजन सम्राट म्हणून मिळालं आहे. महाकाय अशी बाप्पाची मूर्ती आहे. ही छोटी मांजर, ही मोठी मांजर. आता इकडनं आलो. ऍक्च्युअल खरं एंट्रन्स त्या बाजूने आहे. सप्ताह दसरा त्यावेळेस खूप बहरतं हे मंदिर. तर हे आहे मंदिर साळशी मधलं श्रीदेवी पावनाईचे. तर दसऱ्याच्या वेळेस इकडे खूप मोठे उत्सव असतात. दसऱ्याच्या थोडे दिवस आधी 7 दिवस सप्ताह होतो आणि दसऱ्याचे दिवसांमध्ये जागरूकता ह्या मंदिरात असते. खूप सारे कार्यक्रम चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी होतात. तर अशा प्रकारे हे मंदिराच्या आतील बाजूचे. तर हे आहे आमच्या पत्नीच्या गावचे म्हणजे आमच्या सासरवाडचे हे मंदिर साळशीतले. तर आता 84 खेड्यांची अधिपती अशी ओळख असणारी देवी पावनाई आणि सिद्धेश्वर पावनाई असे मंदिर आहेत. त्या बाजूला एक सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि हे पावनाई देवीचे मंदिर आहे. कडक असे मंदिर. खूप सारे त्याच्या पाठी म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. सप्ताह होतो. सप्ताहाच्या नंतर दसऱ्याच्या वेळेस खूप इकडे चांगल्या पद्धतीने देवीचे दर्शन वगैरे होतं. हे आता असे दिसणारे मंदिर हे दसऱ्याच्या टाइमला पूर्णपणे सजवलेले असते. सप्त्याच्या वेळेस इकडे सर्व ठिकाणी शिवकळा उपस्थित असतात. सगळे देव मंदिराच्या बाहेर येतात. आता आपण मंदिराच्या मागील बाजूने जात आहोत आणि त्या बाजूला जे कळस दिसतोय तो सिद्धेश्वर देवाचा आहे. रजिस्टर्ड असे कार्यालय आहे या देवस्थानाचे. या मंदिरातून बाहेर पडून आता हे आपण सिद्धेश्वराच्या मंदिराकडे जात आहोत. हे असे फार जुने असणारे असे पावनाई देवीचे मंदिर. याचा खूप चांगला इतिहास आहे. तो आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तो सध्या आता आपण फक्त हे गाव तुम्हाला दाखवत आहोत. नेक्स्ट टाइमच्या एखाद्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्याच्या पाठची हिस्ट्री, त्याच्या पाठी
त्यांच्या प्रथा वगैरे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. हे आहे श्री देव सिद्धेश्वराचे मंदिर. सिद्धेश्वर देवाच्या या मंदिरात महिलांना प्रवेश आतमध्ये नाही आहे. हे नवीन पद्धतीचे मंदिर आहे. नंदी थोडा थोडा पुढे सरकतो, म्हणजे कदाचित म्हणजे काही कालांतराने तो थोडा थोडा पुढे सरकतो अशी त्याची आख्यायिका आहे. आरशामध्ये पिंडीचे पूर्णपणे रूप दिसत आहे. तर आज 7 दिवसाने गौरी गणपतीचे विसर्जन आज या ठिकाणी होणार आहे. दरवर्षी 6व्या दिवशी किंवा 5व्या दिवशी विसर्जन असते. तर कधी कधी आपला स्वराचा गणपती तिकडे मोरत असल्यामुळे आपल्याला इकडे येणं शक्य होत नाही. पुढच्या गावात नसते तरी या गावात BSNL ची रेंज पॉवरफुल आहे, पण ती पण आता यावेळेस ढूस झालेली आहे, कारण की लोक तेवढी वाढली आहेत. गणपतीला 12 दिवसाचे 12 अशी शिदोरी म्हणून डाळ भात अशी दिली जाते. बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. हा काढली जायची कागदाची. रवले 4-5 अर्धी फुकट गेली. हा हे सांगितलेलं होतं. या गावांमध्ये काजूचे जास्त उत्पादन होतं. आंबा, काजू, सर्व ठिकाणी काजूच्या बागा आहेत जास्त करून. विशाल चप्पल गेलं. आपले समुद्रामध्ये जातात गणपती, तर यांचे गणपती इकडे व्हाळामध्ये नदीमध्ये विसर्जित होतात. झाकते नाही तू. ती अगरबत्ती पण लावून टाक. सर्वांगी जय देव जय देव संकष्टी पावावे निर्वाणी रक्षामि वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन माते सेवा चाकरी केलेली आहे. अशीच उत्तरोत्तर तुझ्याकडून आपली सेवा चाकरी करून कुटुंबाच्या दोन्ही घरांच्या कुटुंबाच्या बाबतीत काय क्लेश पिढा असतात ती दूर कर. खात्री नोकरी धंद्यात मुलाबाळांचं यश देऊन कुटुंबाची रखवालम सांभाळ. झाला काढा आता.
लगेच सोडून येईल ना. तर आता आपण बघितलं की कसे गणपती विसर्जन झालं वाडामध्ये. अचानक वरुण राजाने उपस्थिती दाखवली आणि त्याच्यामुळे आपल्याला जमलं नाही म्हणजे जास्त तिकडे शूट करायला. पण आता विसर्जन झालेलं आहे. आता आपण रिटर्न जातो आहे. आपण टेम्पोतून आलो होतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि मित्रांबरोबर शेअर करा. तुमचा कमेंट करायला विसरू नका. तुमचे कमेंट हेच आपल्याला बळ देतात. तर तोपर्यंत धन्यवाद.